हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक माय चॅनल माहीजमध्ये तुमचं स्वागत आहे. तरी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तरी आज आपण बघणार आहोत दही आणि पराठा. दही आणि पालकाचा पराठा. पालकाचा पराठा कसा बनवायचा आणि तो किती लुसलुशीत झाला आहे ते पण कमी तेलामध्ये, कारण कोणाकोणाला जास्त तेल नाही आवडत. त्याच्यामुळे आपण कमी तेल वापरून एकदम लुसलुशीचा पराठा बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पण लागणार आहे आपल्याला, कारण आपण त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पण ॲड करणार आहे. आणि आपण पालक शिजवून घेतलेला बारीक कट करून आणि त्याला एक कुकरची शिट्टी काढून घेतलेली आहे पालकाची. आता आपण आपल्या गव्हाच्या पिठामध्ये बेसन ॲड करून घेऊया. बेसन ॲड करते मी. बेसन ॲड झाल्यानंतर आपलं जे लाल तिखट मसाले वगैरे असतात ना, ते पण ॲड करून घ्यायचे. लाल तिखट ॲड करून घ्यायचे आपल्याला. हिरवा ठेचा जर असेल तर तो पण तुम्ही ॲड करू शकता. पण मला लाल तिखट आवडतं त्याच्यामुळे मी लाल तिखट ॲड करते इथं. हळद ॲड करून घ्यायची थोडीशी. चवीनुसार नाही, मसाला किंवा असू शकतो थोडंसं ॲड करू पण शकता. धनिया पावडर पण ॲड करायची आपल्याला आणि मीठ पण ॲड करायचं इथं आपल्याला. मीठ पण आपण इथे ॲड करून घेणार आहोत. मीठ पण आपलं ॲड झालं आहे. त्याला आपल्याला आता व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित प्रकारे आपण त्याला मिक्स करून घेणार आहोत एकदम छान. आणि आता जो आपला पालक आपण शिजवून घेतलेला आहे तो आपल्याला पालक गाळून टाकायचा आहे. पण त्याच्यामध्ये पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही. पाण्याचा पण आपण इथं वापर करणार आहे. पण आधी आपण पालक घेऊन घ्यायचं आहे, कारण पालकामुळेच सैल होतं आपला आटा की कसा होतो ते आपल्याला ते बघायचं आहे. नंतर आपण पाणी यूज करणार आहे. त्याच्यामुळे पूर्ण पालक त्याच्यामध्ये टाकून घेऊन ते व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घेणार आहे आधी. आणि नंतर गरज पडल्यास जे आपलं पाणी आहे पालक शिजवायचं ते पण आपण ॲड करून ते पण आपण आपल्या आट्यामध्ये टाकणार आहे. व्यवस्थित प्रकारे आपल्याला आटा बनवून घ्यायचा आहे. व्यवस्थित एकदम दोन्ही पण हाताने बनवायचा. माझ्या एका हाती मोबाईल असल्यामुळे मी एकाच हाताने बनवला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण ते पाणी पण थोडं ॲड करणार आहोत, कारण तेवढ्या पाण्याने नाही झालं ना, त्याच्यामुळे पाणी पण थोडं ॲड करायचं आहे. पूर्ण आटा बनवून घ्यायचा आहे. बघा, पूर्ण आटा तयार होत आहे. आता थोडं करून आपल्याला व्यवस्थित छान प्रकारे त्याला मळून घ्यायचं आहे आट्याला. बघा आटा किती छान मळून झाला आहे आपला तयार. बघा किती नरम असं झालेलं आहे. आणि मी पीठ यूज करून पराठे बनवणार आहे. फक्त तेलामध्ये नाही बनवणार आहे, तर आपण जर चपात्या बनवतो तसेच आपण पराठे बनवणार आहे. फक्त आपण तव्यावरती तेल वापरणार आहे त्याच्यासाठी. तरी आपण आता लाटायला घेतोय. गोळा घेते मी आता. गोल गोळा करून घेते आणि लाटून घेते. बघा, आरामात आपल्याला लाटून घ्यायचं. त्याला तेल लावून पण आपण पीठ पण लावायचं आहे आपल्याला थोडंसं, कारण नुसते तेलामध्ये फॅट वगैरे वाढतो त्याच्यामुळं नाही आवडत खूप जणांना. त्याच्यामुळे आपण आज तेलामध्ये पराठे नाही बघत आहे, तर नॉर्मल आपलं चपातीसारखे पराठे बघतोय. बघा मी लाटून घेतलं आहे आणि आता त्याला वरतून तेल लावून घेते पराठ्याला आणि थोडंसं तव्याला पण तेल लावून घेते. आणि पराठा बघा छान झाला आहे. पातळ लाटून घेतलं, जसे आपण चपाती लाटतो सेम तसंच लाटून घेतलं. आणि आता त्याला आपण तव्यावरती घालणार आहे. तव्याला आपण थोडं तेल लावून घेतलेलं आहे. तव्यावरती टाकलं आहे आणि आता वरतून पण आपल्या वरच्या साईडला पण थोडं तेल लावून घ्यायचं आहे पराठ्याला. वरतून पण आपण तेल लावून घेत आहे. बघा छान पराठा दिसतोय. बघा किती छान फुगला आहे पराठा आपला. बघा किती छान झाला आहे पराठा. परत दुसरा असं करून आपल्याला सर्वच पराठे लाटून घ्यायचे आणि सर्व पराठ्याला तेल पण आधी तर आपल्या जेव्हा आपण पोळपाटावर असतो तेव्हा त्याला वरतून व्यवस्थित प्रकारे तेल लावून घ्यायचे. नंतर थोडंसं आपल्या तव्याला तेल लावून घ्यायचं. तव्यावर टाकल्यानंतर दुसऱ्या साईडला पण परत तेल लावून घ्यायचे. जास्त तेलाचा वापर आपल्याला करायचा नाही आहे, त्याच्यामुळं आपण आधी थोडंच तेल वापरणार आहे. आणि तरी पण थोड्या तेलामध्येच आपले पराठे एकदम लुसलुशीत आणि मऊ होत आहेत. मग आपल्याला सगळं सर्वच पराठे लाटून घ्यायचे. आपले जेवढे पण आहेत तेवढे पराठे वरच्या साईडला पण तेल लावून घेणार आहे आपण. प्रत्येक पराठ्याला आपल्याला सेम तशीच प्रोसेस करायची. बघा छान पराठा फुलला आहे आपला आणि एकदम लुसलुशीत आणि असं नरम झाला आहे आपला पराठा. एकदम खायला पण, आणि मुलं पण एकदम आवडीने खातील. मुलं पालकाची भाजी खायला टाळाटाळ करतात. त्याच्यामुळे आपण काय करायचं, मुलांना पालकाची भाजी बनवण्यापेक्षा पौष्टिक आणि असे पराठे जर आपण टिफिनला दिले
त्याच्यावरती थोडंसं सॉस जरी आपण साईडला लावून दिलं किंवा साईडला पण ठेवून दिलं जाम वगैरे सॉस, तरी पण मुलं छान प्रकारे खातात. बघा छान माझे सर्व पराठे होत आहेत. बघा मी एक 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 पराठा करते. छान फुगत आहेत माझे पराठे. तुम्ही पण ट्राय करा आणि मला सांगा तुमचे कसे होतात, फुगतात का नाही आणि टेस्टला कसे लागतात ते पण मला कमेंट करून सांगा. बघा मी सर्व पराठे बनवून घेतलेत. बघा किती नरम पराठे आहेत बघा. वरचा गरम असल्यामुळे मी खालचा घेतला होता. हे पण एकदम नरम झाला आहे आपला तो पण पराठा. बघा किती छान दिसतो आणि छान झाला आहे. आपले पराठे रेडी झालेत. बघा सर्व झाले. आता आपण बनवणार आहोत त्याच्यासोबत खायला दही तडका. तसेच फोडणीचे दही पण म्हणतात विदर्भामध्ये. त्यासाठी आपल्याला लागणार दह्याचं पॅकेट, अर्धा टोमॅटो आणि हिरवी मिरची आणि थोडा कोथिंबीर आणि लसूण जिरं पण लागणार आहे. आपण ते काढून घेणार आहे लसूण जिरं. कढीपत्ता जर असेल तर तो पण तुम्ही वापरू शकता. आपण आधी दही फोडून दह्याला व्यवस्थित प्रकारे स्मॅश करून घेतलेला आहे. दह्याच्या आपल्या गुठळ्या वगैरे असतात त्या पुन्हा आपल्याला व्यवस्थित फोडून घ्यायचे असतात. त्याच्यामुळे व्यवस्थित मिक्स करून आपण कढई गरम करायला टाकून त्याच्यामध्ये 1 पडी तेल टाकलं आहे, कारण आपल्याला तेल थोडं कमीच लागतं ह्याला. आणि आपण दह्यामध्येच मीठ आणि हळद ॲड करून घेणार आहोत, कारण आपल्याला दह्याची प्रोसेस खूप फास्ट करायची असते, कारण लगेच मग दही आपलं फुटून जाते. परत आपल्याला हे सगळं स्मॅश करून घ्यायचं आहे. बघा व्यवस्थित प्रकारे करायचं स्मॅश, पूर्ण मिक्स होऊ द्यायचं. बघा छान होतं आहे मिक्स. आपण आता आपलं जे लसूण आणि जिरं काढून घेतलं ते आपण आपल्या तेलामध्ये घालणार आहे. आता तेल गरम झालेलं आहे. आधी आपण मोहरी टाकायची तेलामध्ये, मोहरी तडतडू द्यायची. मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला लसूण जिरं घालून घ्यायचे. बघा मोहरी तडतडते. आता आपण लसूण जिरं घालून घेणार आहोत. लसूण जिरं घातल्यानंतर आपण जो टोमॅटो बारीक कट केलेला आहे तो आपण अर्धा टोमॅटो घेतला होता छोट्या पॅकेटसाठी, तर तो अर्धा टोमॅटो आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे, कारण आपल्याला टोमॅटो एकदम छान होऊ द्यायचं आहे तेलामध्ये. हिरवी मिरची पण घालून घेते मी. हिरवी मिरची थोडीशी परतली त्याच्यानंतर टोमॅटो घालून घेते. बघा थोडीशी परतली हिरवी मिरची आणि आता टोमॅटो पण घालून घेते तिथंच. आणि टोमॅटो छान होऊ द्यायचा तेलामध्ये एकदम छान, कारण आपल्याला नंतर दही टाकल्यानंतर आपल्याला लगेच करून थोडं हलवून लगेच आपल्याला गॅस बंद करायचा असतो, नाहीतर आपलं दही फुटू शकतं. ह्याला फोडणीचे दही, मसाला दही, दही तडका वेगवेगळ्या प्रकारचे नाव आहेत. आणि विदर्भामध्ये तर छान कळण्याची भाकर आणि दही तडका एकदम भारी लागते. तसंच हिरवा ठेचा आणि कळण्याची भाकर पण लई भारी लागते. मी त्याची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघा किती छान टोमॅटो झाला आहे आपला. टोमॅटो होत आहे, आपण होऊ द्यायचं. टोमॅटो छान होऊ द्यायचा, एकदम असा पूर्णपणे हातावर आपल्याला स्मॅश झाला पाहिजे असा टोमॅटो होऊ द्यायचा आपल्याला. आता टोमॅटो झाला आहे. आपण थोडंसं काहीतरी लाल तिखट घालणार आहे, कारण कलरसाठी आपल्याला दह्याचा कलर थोडा चेंज वाटावा म्हणून आपण थोडंसं लाल तिखट घालतो आहे. परत थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला. परतून घेतो आहे आपण थोडंसं, छान परतून घ्यायचं. आणि आपण दही वगैरे जे मिश्रण बनवलं ते आपल्याला इथं घालायचं आहे. आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच हलवत राहायचं, नाही तर आपलं दही फुटू शकतं. आणि लगेच आपल्याला गॅस बंद करून टाकायचं आहे. आपला थोडंसं गरम झालं की लगेच गॅस बंद करायचं आहे. कोथिंबीर वगैरे टाकायचा थोडासा वरतून, आपल्याला कोथिंबीर पण टाकून घ्यायचं आणि लगेच थोडंसं गरम झाल्यावर लगेच बंद करायचं, नाही तर आपलं दही फुटून जाऊ शकतं. टेस्टला एवढं भारी लागतं ना दही. याच्यामध्ये तुम्ही तेलामध्ये 1 काश्मीरी लाल मिर्च पण घालू शकता. तुम्हाला जसं आवडेल तुम्ही तसं याला बनवू शकता. म्हणजे आपल्याला जे पण इन्ग्रेडियंट ॲड करायचे ते आपण आधीच ॲड करून ठेवायचे, म्हणजे एकदम भारी टेस्ट लागेल. आणि आपला दही तडका रेडी आहे इथं. आणि आपला दही पराठा बघा, आपले पराठे पण किती छान झालेत, लुसलुशीत झालेत. आणि तसेच आता आपलं दही आणि पराठा एवढा भारी लागणार आहे खायला. तुम्ही पण ट्राय करा आणि मला कळवा नक्की कसं झालं आहे तर. थँक्यू. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.